तुम्हाला मदत करणारा माणूस कधी तुमची परिस्थिती पाहत नाही आणि परिस्थिती पाहून वागणारा कधी मदत करत नाही. प्रत्येक नात्याची एक मर्यादा असते, एक लक्ष्मण रेखा असते. ती जर पार केली तर नात्यांचे महत्व संपून जाते. भावनेमध्ये वाहत जाऊन कोणाला आपली कमजोरी सांगणे सगळ्यात मोठा मूर्खपणा राहतो. स्वतःला असे बनवा की तुम्ही जिथे असाल तिथे लोक तुम्हाला प्रेम देतील आणि तुम्ही तिथे नसाल तेव्हा तुमची आठवण काढतील आणि जिथे तुम्ही पोहोचणार असाल तिथे तुमची वाट पाहत असतील. काही लोकांना यश मिळवण्याची इतकी घाई असते की ते गरिबांच्या हात पकडण्यापेक्षा श्रीमंताचे पाय धरतात. जर एखादा व्यक्ती एकटा राहत असेल तर याचा अर्थ असा नाही की लोकांना तो आवडत नाही, तर त्याने जग ओळखले म्हणून तो एकटा आहे. तुम्हाला बोलायचे खूप असते पण बोलता येत नाही आणि समजून घेणारे देखील कोणी नसते. हा आयुष्यातील सगळ्यात मोठा त्रास असतो. जेव्हा समोरच्याचा स्वार्थी चेहरा आपल्या समोर येतो तेव्हा त्याच्यावर नाही तर आपल्याच मूर्खपणावर राग येतो. कधी कधी एका वाईट माणसामुळे आपला पूर्ण जगावरचाच विश्वास उडून जातो. तुम्ही कधीच समजू शकत नाही की समोरचा कोणत्या दुःखात आहे. त्यामुळे कधी कोणाचे मन दुखावू नका. जेव्हा तुमची वेळ खराब असते तेव्हा लोक तुमची लायकी काढायला पण मागे पुढे पाहत नाही. एखाद्या व्यक्तीबरोबर आपण जितका वेळ राहतो तेवढ्या वेळा आपण त्याच्या सवयी आत्मसात करतो. त्यामुळे संगत चांगली ठेवा, चांगल्या लोकांबरोबर राहा. राग आला तर थोडा वेळ थांबायला शिका आणि चूक झाली तर माफी मागायला शिका. हुशार लोकांबरोबर थोडा वेळ जरी चर्चा केली तरी 1000 पुस्तकं वाचल्याचे ज्ञान मिळते. नाते तोडल्याने प्रेम संपत नाही. मनामध्ये ते पण असतात ज्यांनी हे जग सोडले. जर कोणी तुम्हाला टाळत असेल तर त्यांच्यापासून दूर जा. नाते एका जागी आणि आपला सेल्फ रिस्पेक्ट एका जागी. जे तुमच्या हातात नाही ते मिळवण्याचा प्रयत्न केला, त्याचा मोह केला तर जीवन नरक बनते. सगळ्यात जास्त फसवणूक तुमच्या चांगल्या स्वभावामुळेच होते. समोरचा माणूस तुम्हाला तसाच दिसतो जसा तो दाखवतो, पण नंतर लक्षात येते की समोरचा माणूस दाखवतो एक स्वभाव आणि त्याचा असतो वेगळा स्वभाव. खूप राग आला म्हणून जे सोडून जातात ते परत देखील येतात, पण जे हसत निघून जातात ते कधीच परत येत नाही. दुसऱ्यांचे दुःख पाहून तुम्हाला त्रास होत असेल तर देवाने तुम्हाला मनुष्य जन्माला घालून चूक केली नाही. जे लोक प्रामाणिक माणसाचे मन तोडून तिसऱ्याच माणसाकडे आनंद शोधायला जातात ते नेहमी धोका खातात. आयुष्यात स्वतःला प्रश्न विचारले तर सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील, परंतु दुसऱ्यांना प्रश्न विचारायला गेलात तर आणखीन प्रश्न उभे राहतील. आजच्या जमान्यामध्ये प्रत्येक गोष्ट महाग झालेली आहे, पण माणूस हा एकच असा आहे की जो स्वस्त झाला आहे. गैरसमज ज्याच्याबद्दल आहे त्याच्या बरोबरच चर्चा करा. दुसऱ्या लोकांबरोबर चर्चा कराल तर भांडणे आणखीन वाढतील.